आज कामाचा दुसरा दिवस 10 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो फायनली कारखान्यावरती। तर तुम्ही पाहू शकता आज मी दारातूनच व्हिडिओ शूट केला, एंट्री केल्यानंतर हे पुढं आहेत ते छान असे सगळे पॅटर्न लावलेले आहेत, म्हणजे सॅम्पल टी शर्टचे। ह्या बाजूला पण लावलेले आहेत, खाली आहे तो कस्टमरला बसण्यासाठी सोफा। एवढा मोठा हा कारखाना आहे, पत्र्याचा शेड आहे, खूप मोठा कारखाना आहे। देवाचं दर्शन घेतलं आणि लगेचच कामाला लागलो। तर तुम्ही पाहू शकता रात्रीच्या पॅन्टी होत्या, त्या पॅन्टीचं काम करायचं होतं, तर ते थोडेशा राहिलं होतं इलेस्टिक वगैरे लावायचं। इलेस्टिक म्हणण्यापेक्षा बरंच काम राहिलं होतं, तर ते काम लगेचच हाती घेतलं। मायराला लगेचच मी बाहेर खेळायला आणलं। तुम्ही पाहू शकता बाहेर खूप मोठं टेरेस आहे आणि त्या टेरेसवरती खूप छान खेळू शकते मायरा, खाली जायची पण भीती वगैरे काहीच नाही आणि मुलांना खेळायला तर खूप छान आहे। हा ऑप्शन मी निवडला आणि इथं मी काम करण्याचा निर्णय घेतला। मेन म्हणजे जिथं मायरा कम्फर्टेबल आहे तिथं मी राहणार, हा माझा पहिल्यापासून निर्णय आहे आणि मायराला इथं खेळायला खूप छान आहे। तर मला जसं जमल तसं मी काम करते। मायरा छान बाहेर खेळत होती, त्यासाठी मी इथं बाहेर तिच्यासोबत खेळत होती आणि तिचा व्हिडिओ पण शूट करत होते। गेले आतमध्ये आणि लगेचच मग बाकीची कामं होती ते पण मला करायला बोलवलं। मायरातला थोडंसं नादवून म्हटलं थोडंसं त्यांना मदत करावी। तर पेंटिंगचं काम होतं, आता इलास्टिक आहे ते मला जोडायला लावल्या होत्या आणि हे आहेत ते पायपिंग वगैरे लावून वरची शिलाई लावून, म्हणजे सिंगलचं जे पण काम आहे ते करत होते दोघंजण। मला ओव्हरलॉकवरती बसायचं होतं, तर मायराला थोडंसं नादी लावून मी लगेचच ओव्हरलॉकवरती बसले। ओव्हरलॉकवरती बसून मला करायचं होतं इलेस्टिक हे कसं लावायचं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पहा। पूर्ण पॅन्टीचं काम झालं, तुम्ही पाहू शकता सगळ्या पॅन्टी आम्ही आम्हाला हे काम करण्यासाठी पूर्ण दुपार गेली। दुपार म्हणजे दुपारचे 2 वाजले। तर लगेचच पॅन्टीचं काम झाल्याच्या नंतर लगेचच ज्यांच्या पॅन्टी होत्या त्या घ्यायला आल्या आणि लगेच त्याला मग नाड्या पण आम्हालाच टाकून द्यावे लागल्या। तर एका निम्म्या पॅन्टीनला आहे ती येलो कलरची पायपिंग आहे, निम्म्या पॅन्टीनला आहे ते राणी कलरची पायपिंग आहे। त्यांची ऑर्डर दिल्यानंतर पुढची ऑर्डर घेतली आम्ही। ही आहे ती नेव्ही ब्ल्यू कलरचे कंपनीचे टी शर्ट आहेत, लगेचच ती ऑर्डर घेतली। तर तुम्ही पाहू शकता कपड्याचे लेअर लावलेले आहेत, क्वांटिटीमध्ये काम असल्यामुळे असे ही थप्पी लावायची आणि एक पीस आहे तो अगोदर कट करून घ्यायचा। पॅटर्नसुद्धा आपण कट आहे तसं ठेवून त्याच्यावरती आखून करू शकतो, पण एक पीस त्यांनी अगोदर कट केला पॅटर्नने आणि नंतर तोच पीस इथं ह्या कपड्यावरती हातरला, म्हणजे तो इकडे तिकडे सरकत नाही। म्हणून पॅटर्न कसं इकडे तिकडे सरकतो, कपड्याला चिटकला जातो, त्यासाठी ते काय करतात जास्त जर क्वांटिटी असेल तर असा एक पहिला टी शर्ट आहे तो म्हणजे एक पीस आहे ते कट करून घेतात, त्याच्यावरती अंतरतात आणि नंतर मग मार्करने मार्क करायची गरज वगैरे अजिबात सुद्धा पडत नाही, कारण कपड्याला कपडा छान चिटकतो। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे फिनिशिंगमध्ये कटरने कट होत आहे। तर हा आहे तो आमचा आजचा कामाचा दुसरा दिवस आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका। 40 साईजचे 40 साईजचे 16 पीस आहेत आणि 38 साईजचे 16 पीस आहेत, असे हे 16 32 पीसची ऑर्डर आहे। तर आता वाजलेले आहे 4:30 आणि हे बनवून नंतरच आम्ही घरी जाणार आहे, कारण रोजचं आहे ते आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे। टार्गेटनुसार काम केलं तरच आपल्याला फायदा होईल असं ठरवलेलं आहे। टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय मग घरी जायचं नाही, रात्रीचे 12 वाजो किंवा संध्याकाळचे 5 वाजो हे ठरवलेलं आहे। आपण जिद्दीने जर सगळ्या गोष्टी ठरवल्या तर ठरवल्याप्रमाणे जर आपण कामं केली तर बरोबर सगळी कामं होतात आणि आपल्याला त्या कामाचा मोबदला पण मिळतो। तर तुम्ही पाहू शकता याला आहे ते रेडीमेड कॉलर आहेत, तर कारागीर आहेत ते रेडीमेड कॉलर काढत होता। रेडीमेड कॉलर कशी काढली जाते हेही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा। आपण जी कॉलर बनवतो ती कपड्याची ती कशी बनवायची त्याच्यावरतीही एक व्हिडिओ बनवला आहे आणि रेडीमेड कॉलर आल्यानंतर ती कॉलर कशी खोलून लावायची तोही एक व्हिडिओ बनवलेला आहे। रेडीमेड कॉलर जर असली तर आपल्याला थोडंसं आपलं काम पटकन होतं आणि म्हणजे कसं कॉलर बनवायचा जो वेळ असतो तो वाचतो असं म्हणतो, पण अजिबात असं नाही। बनवण्यापेक्षा ही कॉलर खोलायला खूप उशीर लागतो। तर बॅक फ्रंट वगैरे कट केले आणि लगेचच गळा कट करायला घेतला। बटनपट्टी आहे, राऊंड नेक वगैरे नाही, बटनपट्टीचा टी शर्ट आहे। तर एक टी शर्ट वगैरे कट करत होते, तर मायरा 5-5 मिनिटाला बाहेर जायची, तर छोटासा कबूतर आलं होतं त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ घेतला आणि परत आतमध्ये आलो।
बटन पट्टी बनवून त्याला आपण 2 बटन देणार आहोत. आणि या टी शर्टला आहे ती रबर प्रिंट आहे. हे कंपनीचे टी शर्ट आहे. याची नेहमी ऑर्डर राहते, नेहमी म्हणजे वर्षभर याची ऑर्डर राहते. 2-3 वर्षापासून ही ऑर्डर आहे ती जरा जास्तच येते क्वांटिटीमध्ये. 3-3, 4-4 हजारची क्वांटिटी असते. तर इकडं कारागीरचा धागा तुटला, ते धागा टाकत होता. आणि इकडं आहे ते बटनपट्टी बनवली जात होती. आणि कारागीर आहे तो बायांना ही पट्टी, रॅगझिनची पट्टी, जे ग्रे कलरची पट्टी आहे ती लावत होते. तर तुम्ही पाहू शकता ते पट्टी ओव्हरलॉकवरती लावल्यानंतर सिंगलवरती शिलाई मारून ह्याला एक टाका मारून हे बाह्या आहेत ते अशा प्रकारे तयार केल्या. आता ह्या बाह्या जाणार कट करून ओव्हरलॉकवरती लावायला, म्हणजे पूर्ण आहे तो आपला पीस तयार होतो ते ओव्हरलॉकवरती. तुम्ही पाहू शकता पूर्ण बाजू आहेत ते आपल्या तयार झालेल्या आहेत. दोघं एकाने जर एक काम केलं तर पटपट होत नाही, म्हणजे एकाने एकच काम केलं तर पटपट होतं. आणि प्रत्येक शर्ट जर एकाने बनवत बसला तर क्वांटिटीमध्ये म्हणजे काम पण उरकत नाही आणि माणूस बोर पण होतं. ते बाजू बनवतात तोपर्यंत कारागिरांनी लगेचच बॅक फ्रंट जोडायला घेतले. ज्यांनी ते बटनपट्टी लावून ठेवले होते तर ते लगेचच त्यांनी जोडायला घेतले. तोपर्यंत सगळे पीस जेवढे झाले होते तेवढे मला आहे ते ओव्हरलॉक मारायला लावले होते. सगळे पीस आम्ही 2 ते 2.5 तासामध्ये पूर्ण केले. तुम्ही पाहू शकता. आता फायनल टी शर्ट आहे हा डायरेक्ट पॅडलॉक मारायचा. आता फक्त कॉलर लावायची, कॉलर लावून लेबल वगैरे लावून वरची शिलाई मारायची. तुम्ही पाहू शकता तिघांकडनं जर काम केलं तर पटकन होतं. आणि हे काम आहे ते एक दुसऱ्याच्या मदतीने म्हणजे पटकन केलं जातं. तर असं होतं माझा कामाचा दुसरा दिवस. आणि हे आज बनवलेला हा नेव्ही ब्ल्यू कलरचा टी शर्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आज कामाचा दिवस कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. तर फायनल टी शर्ट कसा दिसतोय तर तुम्हाला एकदा दाखवते, बघून घ्या.